हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पालक आणि बटाटा याची भाजी बनवणार आहोत. तर आता आपण कशी बनवतात ते बघूया चला. तर ही भाजी बनवण्यासाठी आधी मी कढई चांगली तापवून घेतली. त्यानंतर त्यातनं 2 चमचे तेल घालून घेणार आहे मी आता. तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं ना की त्यात नंतर मोहरी टाकायची आहे. मोहरी टाकल्यानंतर लगेच जिरं टाकायचं आहे. आणि आता जिरं आणि मोहरी ना चांगली तडतडेपर्यंत आहे ना आपल्याला वाट बघायची आहे. मोहरी आणि जिरं चांगलं तडतडून झाल्यानंतर आहे ना आपण त्यात हिंग टाकणार आहोत. तर मग आता ना मी हिंग टाकून घेते त्यात. थोडंसं हिंग टाकते मी. आणि हिंग टाकल्यानंतर आता मी लगेचच त्यात कांदा टाकून घेणार आहे. कांदा टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत ना परतून घ्यायचं आहे. आणि त्यातनं मी थोडंसं लसूण आणि आलं किसून म्हणजे आलं मी किसून घेतलं आहे आणि लसूण बारीक चॉप करून घेतलं आहे. तर मी असं आलं आणि लसूण टाकून घेतलं आहे ह्यात आणि पुन्हा छान परतवणार आहे त्याला. चांगलं परतल्यानंतर मी त्यात एक बटाटा टाकणार आहे. मी ना 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले, त्याची बारीक पातळ काप करून घेतले आहेत. आणि आता मी हा बटाटा यात टाकणार आहे आणि छान असं परतून घेणार आहे. ह्यावेळी भाजी आहे ना मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. त्यामुळे मी आधी बटाटा टाकला आहे त्यात आणि त्याच्यानंतर आता मी टमॅटो टाकणार आहे. रोज तर आपण कसं करतो तर पहिला टमाटो टाकतो त्याच्यानंतर बटाटा टाकतो ना. तर मी आता पहिला बटाटा टाकला आहे, त्यानंतर टमॅटो आणि मिरची मी एकत्र टाकून घेतली आहे आणि पुन्हा छान असं त्याला परतून घेणार आहे. एकदम मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याला. आणि ना ह्याला जरासं पाणी सुटलं पाहिजे ना, शिजलं पाहिजे, म्हणून त्यात मी थोडं मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकल्यामुळे काय होईल तर ना ते नरम होऊन चांगलं शिजेल. ओके. मग ना आता त्यात मिठासोबतच हळद टाकून घ्यायची आणि चांगलं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं असं परतून घ्यायचं चांगलं. त्यानंतर काय करायचं आहे त्यात आपण आहे ना बाकीचे सगळे मसाले ॲड करायचे आहेत. मग त्यासाठी सगळ्यात पहिला तर ना मी इथे लाल मिरची पावडर टाकते. 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. त्यानंतर धना पावडर टाकते. धना पावडर टाकून झाल्यानंतर जिरा पावडर टाकली आहे थोडी. आणि आता मी चांगलं परतून घेणार आहे पुन्हा हे. छान असं ना मध्ये मध्ये परतत राहायचं आहे त्याला. आणि आता मी थोडंसं झाकण मारून घेते आणि थोडं त्याला शिजायला देते. एक 5 मिनिटांनी पुन्हा मी झाकण काढून बघितलं आणि पुन्हा परतून घेतलं. 5 मिनिट वाट नाही बघायची कारण ह्यात पाणी नाही आहे ना, त्यामुळे 2 मिनिटांनी पुन्हा झाकण काढून परतून घ्यायचं आहे. असं 2-3 मिनटं मी करून घेतलं आणि पूर्ण चांगलं असं परतत राहायचं आहे आपल्याला पुन्हा पुन्हा. त्याच्यानंतर चेक करायचं आहे बटाटा शिजला की नाही ते. इथे बघा मी तुम्हाला दाखवते की बटाटा शिजला आहे माझा इथे. तर आता हा बटाटा शिजला आहे. 5 मिनटं तरी लागली आहेत. 5-6 मिनटांनी ना हा बटाटा शिजला आहे माझा. कारण मी बारीक पातळ काप केलेले ना त्यामुळे तो लवकर शिजतो. आता त्याच्यानंतर ह्यात मी पालक असा रफली चिरलेला पालक घातला आहे. आणि आता मी पालक आहे ना परतणार नाही आहे. पालक घालून मी लगेच झाकण मारून ठेवणार आहे. कारण पालकला ना लगेच परतायचं नसतं असं म्हणतात. त्यामुळे मी डायरेक्ट पालक घातला आहे आणि छानपैकी एक 2-3 मिनटं वाफ काढून घेतली आहे. त्यानंतर मी काय केलं आहे तर 2-3 मिनटांनंतर झाकण काढून चांगलं परतून घेतलं आहे. आता आहे ना आपण त्यात थोडा गरम मसाला टाकणार आहोत. गरम मसाल्याने ना फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे. आणि कसुरी मेथी, म्हणजे प्रत्येक जेवणात कसुरी मेथी ही असतेच, त्यामुळे मी आता यात पण कसुरी मेथी घालून घेणार आहे. तर कसुरी मेथी घातल्यानंतर मी खूप छान असं ढवळून घेईन ह्याला आणि मी पुन्हा वाफेवर शिजवून घेईन त्याला. पाणी आटेपर्यंत ही भाजी मी शिजवून घेणार आहे. आणि मध्ये मध्ये थोडं बघायचं आहे, परतत राहायचं आहे. नाही परतलत ना तुम्ही तर मग ती खाली लागायची शक्यता असते. त्यामुळे मध्ये मध्ये परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ही भाजी रेडी आहे. मी आता झाकण मारून ठेवून देईन ह्याला असंच गॅस बंद करून. त्यानंतर ही भाकरी आणि भाजी अशा प्रकारे इथे रेडी आहे खाण्यासाठी. तर माझ्या भाजीचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. थँक्यू.